तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील शेतकऱ्यांच्या जे काही महत्त्वाचा विषय आहे सोयाबीन बाजारभाव. सोयाबीन बाजारभावाविषयी आजचा महत्त्वाचा विषय जो आहे सोयाबीन बाजारभावाचे आजचे लेटेस्ट अपडेट याच्याविषयीचा आज सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. सुरुवातीला तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. महाराष्ट्रात आजच्या मितीला सोयाबीन बाजारभाव काय होता याच्याविषयीची सविस्तर चर्चा दिनांक 11/2/2025 रोजी महाराष्ट्रामध्ये 4,100 याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे बाजारभाव आहे सोलापूर असेल, सांगली असेल, त्याचबरोबर इतर ठिकाणचे महत्त्वाचे बाजारभाव आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये लातूर असेल. सोयाबीनसाठी सर्वात प्रसिद्ध शहर जे आहे लातूर. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे बघा, येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 7,000च्या पार जाणार आहे. याचं कारण असं आहे की व्यापारी वर्गाने असे म्हटलेलं आहे की येत्या काही दिवसात सोयाबीन वाढणार आहे. लातूरचा विचार जर केला तर 10,000 क्विंटल आवक आलेली आहे. 3800 रुपये सर्वात कमी बाजारभाव, 4,120 रुपये सर्वाधिक बाजारभाव, तर 4,000 रुपये आजचा सरासरी बाजारभाव नोंदवलेला आहे. परभणी 142 क्विंटल आवक 3800 ते 4,000 रुपये, नागपूर 665 क्विंटल आवक 3600 ते 4100 रुपये, अंमळनेर 20 क्विंटल आवक 3900 ते 4,000 रुपये, हिंगोली 500 क्विंटल आवक 3800 4,150, मेहकर 850 क्विंटल आवक 3400 ते 2,000, लातूरला 10,000 क्विंटल आवक 3800 ते 4100 रुपये. आजचे महत्त्वाचे बाजारपेठेमध्ये जर विचार केला तर 40, 41, 42 रुपयापर्यंत आज आपल्याकडे बाजारभाव आहे. सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर सर्वोत्तम बाजारभाव जे आहे ते 3965 रुपये आपल्याला कृष्णा कृषी मार्केट या ठिकाणी बघायला मिळतात. त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर ठिकाणचा विचार जर केला तर सर्व ठिकाणी 40-42 अशा पद्धतींचा बाजारभाव आजच्या मितीला महाराष्ट्रात सगळीकडे आहे. इतर दिवसांचा विचार जर केला तर आजच्या मितीला बाजारभाव हा थोडासा स्थिर असल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे. 40, 42, 45 येत्या काही दिवसामध्ये 50, 60, 70 रुपयापर्यंत सुद्धा हा बाजारभाव जाऊ शकतो. याचं कारण असं का बघा, इतर ठिकाणाहून जो माल येत आहे याचा जो काही आवक आहे ती आवक घटलेली आहे. परिणामी येत्या काही दिवसामध्ये 7,000, 8,000पर्यंत सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव जाणार आहे असं चीन सरकारचे दावा आहे. कारण का बघा, बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा सोयाबीनला चांगली मागणी येत आहे. सोयाबीनचं जे काही पावडर असेल, सोया चंक असेल, याला चांगले विदेशी मागणी चांगली असल्यामुळे सोयाबीनच्या बाजारामध्ये येत्या काही दिवसामध्ये 100% वाढ होणार आहे. शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की जर तुम्ही माल ठेवलेला असेल तर तो तसाच ठेवायचा आहे, परंतु त्यासाठी सरकारने योग्य ती पावलं उचलली गेली पाहिजे. निर्यात जर दर कमी केली तर लवकरात लवकर सोयाबीनला चांगले दिवस येतील व शेतकऱ्यांना सोयाबीन परवडेल. कारण सध्याच्या मितीला विचार जर केला तर 4,000 रुपये हा नगण्य दर सोयाबीनला मिळत आहे. सोयाबीनचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर कांदा मार्केटचे रिलेटेड सर्व काही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा व आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील सोयाबीनचा आजचा बाजारभाव आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.